मान्सूननं आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे, परंतु त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक चिंतांना तोंड द्यावं लागत आहे। हवामान खात्याने इशारा दिला आहे की 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान विदर्भासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलंय, त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि तांदूळ यासारख्या प्रमुख पिकांचं आधीच मोठं नुकसान झालंय। आता या नवीन इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि ते वेगाने पश्चिम दिशेकडे सरकत आहे। त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ सुरू राहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे आणि पावसाची तीव्रता देखील वाढू शकते। विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व आणि दक्षिण भागात पावसाचा दाब आणखी वाढेल। या काळात शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे। अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय, ज्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय। कापूस, सोयाबीन, तूर आणि धान अशा प्रमुख पिकांना मोठा फटका बसलाय, तर शेतकरी सरकारकडून मदतीची मागणी करतायत। आता हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत।